हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. गुड मॉर्निंग ऑल. तर तुम्ही सर्व कसे आहात? आय होप तुम्ही सर्व छानच असाल आणि छानच असायला पाहिजे. तर इथे आज बनतोय माझ्या किचनमध्ये उपमा. आणि हा उपमा कोण बनवतंय? तर हा उपमा बनवते माझा मुलगा, की त्याला शिकायचं होतं आणि त्याला स्वतःच बनवायचं होतं. म्हणून त्याने मला म्हटलं की फक्त तू सांग आणि मी बनवतो. तर मी त्याला फक्त इन्स्ट्रक्शन्स देत होते काय काय करायचे, तर त्या पद्धतीने तो करतोय. त्याने पहिलं रवा भाजून घेतला आहे, एका साईडला भाजायला ठेवला आहे, एका साईडला शेंगदाणे भाजायला ठेवलेत आणि इकडे कांदा कट करून घेतोय छान असं बारीक. कांदा आणि मिरच्या त्याला कट कर असं मी त्याला सांगितलं. तर तो बघा कसं हळूहळू करतोय. पण शिकायचं असेल ज्याच्या मनामध्ये तर तो शिकतोच. तसं त्या पद्धतीने त्याला शिकायची खूप आवड आहे. तर तो बनवतोय आणि हे त्याचं सगळं फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. फर्स्ट टाईम बनवतोय तो उपमा. तर इकडे छान असा रवा भाजून झाला आहे, ब्राऊन झाला आहे आणि इकडे शेंगदाणे देखील भाजलेत. तर ते आता आपण काय रेसिपी कशी करायची ते बघूया, तो कसं करतोय. तर इथे मिरच्या आणि कांदा कट करून घेतला आहे. तर इकडे मी रवा भाजलेला होता तो एका प्लेटमध्ये काढून ठेवला आहे. एका साईडला पाणी उकळत ठेवलं आहे आणि आता आपण ह्या कढईमध्ये तूप टाकणार. तूप म्हणजे डालडा वनस्पती आपण टाकतोय. ज्यांना तेल आवडत नाही त्यांनी डालडा वनस्पती वापरू शकता, किंवा काही लोक तर साजूक तूप वापरतात, पण आम्हाला साजूक तूप नको आहे त्यामुळे डालडा टाकला आहे. साधारण 2 ते 3 चमचे डालडा टाकला आहे आणि त्याच्यामध्ये मोहरी टाकली आहे, राई. तर ती तडतडली आहे आणि त्याच्यामध्ये आता मिरच्या टाकल्या. जवळजवळ मिरच्या 4 मिरच्या कट करून टाकल्यात बारीक बारीक, कारण थोडं स्पायसी खायचं होतं त्याला. आणि कांदा, एक मोठा कांदा कट करून टाकलेला आहे. आणि त्याला मी सांगितलं की आता छान हे ब्राऊन होईपर्यंत कांदा परतवून घे. तर तो पूर्ण रेसिपी त्यालाच करायची आहे, तर तोच करतोय. थोडा पसारा करून ठेवला आहे किचनमध्ये त्याने, पण ठीक आहे. काहीतरी बनवायला शिकतायत मुलं म्हटल्यानंतर आपल्यालाही थोडा आनंद होतो. तर इकडे बघा त्याने सगळे भाजलेले शेंगदाणे त्याच्यामध्ये टाक असं मी त्याला सांगितलं, म्हणजे ते कांदासोबत तेही छान असे क्रिस्पी होऊन जातील आणि इकडे कांदाही गोल्डन ब्राऊन आपला होऊन जाईल. इकडे एकीकडे आपलं पाणी देखील उकळलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आणि एकीकडे आपलं छानपैकी कांदा आणि शेंगदाणे होत आहेत. तर ते शेंगदाणे असे जेव्हा आपण कांद्यावरती टाकतो तर ते छान असे अजून छान क्रिस्पी लागतात. एकीकडे मी भाजूनही घेतले होते, ते कच्चे नाही आहेत. आणि शेंगदाणे कधीच कच्चे टाकायचे नाहीत, ते भाजून टाकले तर छान असं त्याचा क्रिस्पीनेस राहतो आणि त्या तेलात तळल्यामुळे अजून छान याचं क्रिस्पी लागतात आणि आपल्या उपम्याची टेस्ट खूप छान अशी वाढते. तर हे बघा इथे आपला कांदा आणि शेंगदाणे झालेले आहेत. तर आता आपण ह्याच्यामध्ये ना अर्धा चमचा साखर आणि 1 चमचा मीठ, 1 चमचा म्हणजे छोटा 1 चमचा मीठ असं ॲड करून आधीच घेणार आहोत. तर हे सगळं मिक्स करून घेतोय तो. आज मी त्याला शूट करते कसं रेसिपी. नेहमी असंच स्टँडला लावून मी शूट करत असते एकटीच, पण आज मी त्याची रेसिपी मी शूट करते. आणि त्यामध्ये आता आपण भाजलेला रवा होता तो टाकला होता. साधारण रवा मी एक मोठा पेलाभर घेतला होता, म्हणजे ते 2 वाट्या रवा असणार आहे तो. साधारण एक पाव किलोचा पेला आहे तो. तर तो मी टाकला होता आणि त्याच्या दुप्पट आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी ओतणार आहोत. जे मी साईडला ठेवलं आहे ते ऑलमोस्ट सगळं गरम पाणी ह्यामध्ये लागणार आहे. तर हे बघा गरम पाण्यामध्ये चांगला रवा शिजून पण गेला आहे आणि आता त्याला मी सांगितलं आहे परतवून घे. झाकण ठेवून आम्ही शिजवून घेतलं आहे. तर मी हे थोडं फास्ट फॉरवर्ड केलं आहे. तर हे बघा आपला शिरा उपमा जो आहे तो छान असा तयार देखील झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. आणि त्याने खरंच खूप छान असा उपमा तयार केला, इतका टेस्टी झाला होता, खूप छान. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट देखील करा. तर बघा कसा लूक किती छान आला आहे. या खायला. अँड थँक्स फॉर वॉचिंग.